अमाप जैवविविधता लाभलेला पश्चिम घाट, ऐतिहासिक गडकोट, करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा, खिद्रापूरचं कोपेश्वर आणि राजर्षींच्या लोकोत्तर कार्याची साक्ष देणारी करवीर नगरी या वैविध्यांमुळे देशभरातील पर्यटक कोल्हापूरला येत असतात. एकीकडे पर्यटक कोल्हापुरात यावेत आणि इथल्या विकासाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असताना काही मंडळींनी मात्र यात धंदा शोधत पार्किंगच्या नावाखाली लूट सुरू केली आहे. सध्या सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची तुडुंब गर्दी होतीये. याचा गैरफायदा घेत महापालिकेची जी अधिकृत पार्किंग ठिकाणं आहेत तिथं थांबून काही मंडळी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संरक्षक भिंती बाहेरचा परिसर, प्रायव्हेट हायस्कूलच्या भिंती बाहेरचा परिसर तसंच प्रायव्हेट हायस्कूल मैदान या ठिकाणी पर्यटकांना घेऊन येतात आणि तिथं वाहनं उभी करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकळतात. आम्ही फलटण तालुक्यात आलो सर. आमच्याकडून इथे पार्किंगचे पैसे घेतले. मग तुम्हाला महापालिकेची काही पावती दिली काय? नाही दिली पावती सर. मग तुम्हाला ती कुठनं घेऊन आलीत? त्या मंदिराच्या तिकडच्या बाजूकडून त्या पार्किंग फुल झालं म्हणून त्यांनी इकडे आणलं. मला पावती दिली नाही? पावती नाही दिली मला. किती पैसे घेतले तुमच्या? 100 रुपये घेतले. तुमचं नाव काय साहेब? मोहन शिवाजी शेलार. या पर्यटकांना पार्किंगचे पैसे घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारची पावती दिली जात नसल्याचं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या सदस्यांनी उघडकीला आणलंय. अधिकृत पार्किंगमध्ये वाहनं लावण्यासाठी जागा नाही असं सांगत पर्यटकांना शहरातील अन्य ठिकाणी वाहनं उभी करायला सांगून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या या टोळीमुळं होणारी कोल्हापूरची बदनामी थांबवण्याची गरज आहे. महानगरपालिका प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेत व्हीनस कॉर्नर परिसरातील जागेत पार्किंग सुविधा सुरू करावी, तसंच बहुमजली पार्किंगसाठीचा निधी खर्च करून तात्काळ पार्किंग सुविधा वाढवावी, तसंच पर्यटकांची लूट करणाऱ्या टोळीला आवर घालावा अशी मागणी कृती समितीनं केली आहे. कृती समितीनं शहरातील यात्री निवास आणि लॉजिंग व्यावसायिकांकडून आकारले जाणारे अवास्तव दर, कोल्हापूर चप्पलाच्या नावाखाली दर्जाहीन पादत्राणांची विक्री, काही रिक्षा चालकांकडून आकारलं जाणारं अवास्तव भाडं याबरोबरच येणाऱ्या पर्यटकांसाठीचा असुविधांचा अभाव या मुद्द्यांकडे महापालिका प्रशासन, देवस्थान व्यवस्थापन समिती यांचं लक्ष वेधलंय.